एक महिला मध्यरात्री आपल्या मैत्रिणीच्या घरी जात होती. त्या महिलेने गुगल मॅप देखील टाकलेला. मात्र गुगल मॅप तिला आपण पाहतोय की मागे ही बेलापूरची जी खाडी आहे त्या खाडीच्या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि मध्यरात्री आपण पाहतो की या खाडीमध्ये ती जी ऑडी कार होती ती ऑडी कार बुडाली आणि चक्क येथील पोलिसांना देखील कळालं आणि पोलिसांनी रेस्क्यू टीमला बोलवलं आहे आणि ह्या रेस्क्यू टीमने त्या महिलेला मध्यरात्री तिची सुटका केलेली आहे. दादा, नेमका प्रकार काय घडला? नेमका प्रकार म्हणजे रात्री 1:15च्या दरम्यान आम्ही ऑन ड्युटी होतो इथेच. तेवढ्यात तिथले सर आहेत अलंकार मात्रे, त्यावेळी आम्हाला आवाज दिला की गाडी पाण्यात गेले. तेवढ्या आम्ही सगळं आमचं इक्विपमेंट साहित्य सगळं घेऊन धावत आलो. तेवढ्या इथे बघितलं का गाडी काही दिसत नाही. आम्हाला वाटलं की फॅमिली आहे. तेवढ्या आम्ही इथे पुढे गेलो, बघितलं की ती लेडीज खाली लो वॉटर होता, खाली वाद जात होती. तेवढं मी जॅकेट घातलेला होता. परत बोलत खाली जायचो. इथले एक सर होते, त्यावेळी रिंग बॉय फेकला, ते रिंग बॉय पकडलेला. तेवढ्यात मी उडी मारली, तिला बाहेर काढले. खरं तर एका महिलेचा पण प्राण वाचवलेला आहे आणि खरं तर हा प्रकार या अगोदर कधी घडलाय का? नाही, या अगोदर नाही घडले. जेव्हा तुम्ही बचाव करता तेव्हा पाऊस वगैरे होता, तरी देखील आपण बचाव केला, त्याबाबत काय सांगाल? पाऊस वगैरे खूप होता, म्हणजे अंधार सगळं होता. लाईटी ही लाईटी चालू होती, त्यामुळे लाईटीमुळे आम्हाला ती दिसली. तरी खाली वाद चालले. गाडी काढण्यात किती वेळ लागला मग एकंदरीत? गाडी काढण्यात ते अँकर आले, अँकर टाकून ठेवलेला आम्ही. त्यानंतर क्रेन बोलवले आम्ही, क्रेन गाडी काढायला 6 वाजले आम्हाला. आपण पाहू शकतो की जोखमीचं काम करून ह्या जी रेस्क्यू टीम आहे या रेस्क्यू टीमने त्या महिलेचे प्राण वाचवलेले आहे आणि आता गाडी काढण्यात देखील पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र गुगल मॅपमुळे भरकलेला महिलेला वाचवण्यात रेस्क्यू टीमला सध्या यश आलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.